नमस्कार. आज आपण संक्रांत स्पेशल बनवतो आहे तिळगुळाची एकदम खुसखुशीत चिक्की. तिळगुळाची चिक्की एकदम जाडसर पण नसते किंवा पातळ पण नसते, त्याचप्रमाणे आपण इथे परफेक्ट टेक्स्चरमध्ये तयार केलेले आहे. आणि इथे पाहून अगदी व्यवस्थित लक्षात येत आहे की चिक्की अजिबात चिवट किंवा चिकट झालेली नाही, एकदम मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये असं खुसखुशीत चिक्की होण्यासाठी गुळाचा पाक कसा तयार करायचा हे मी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर येणाऱ्या संक्रांतीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची चिक्की कशी झाली होती. त्याचसोबत तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी सुरू करण्याआधी आपण इथे साहित्य पाहून घ्यायचं आहे. तर चिक्की बनवण्यासाठी अगदी मोजक्या साहित्याची गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ. तर इथे मी गावरान तीळ वापरलेले आहे, तुम्ही पॉलिश असलेले सुद्धा तीळ वापरू शकता. 1 वाटी मी तीळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर इथे मी गूळ घेत असताना नॉर्मल जो आपला गूळ असतो तोच वापरलेला आहे, चिक्कीचा गूळ वापरलेला नाही. गूळ घेत असताना व्यवस्थित तो बारीक किसून घ्यावा. बारीक किसल्यामुळे गूळ पटकन विरघळला जातो. आता यामध्ये आपल्याला 2 चमचा तूप लागणार आहे. तर हे झालं साहित्य. आता कृती कशी करायची हे बघून घेऊया. पण त्याआधी चिक्की बनवायला घेण्याच्या आधी इथे पूर्वतयारी करायची आहे. ती म्हणजे ज्या पाटावरती आपण चिक्की थापणार आहे त्याला व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर लाटणं पोळपाट इथे मी तुपाने ग्रीस करून घेते, कारण चिक्कीचं सारण तयार झाल्यानंतर आपल्याकडे अर्ध्या मिनिटाचा सुद्धा वेळ नसतो इथे असं ग्रीस करून घेण्यासाठी. लगेचच मिश्रण घट्ट होतं आणि व्यवस्थित वडी थापली जाणार नाही, म्हणून ही सगळी पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आहे. यानंतर इथे जाड बुडाची कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई मंद गरम झाली की यामध्ये छोटे 2 चमचा तूप घालायचं आहे आणि तूप एकदम व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे. आणि यानंतर या वितळलेल्या तुपामध्ये जो आपण घेतलेला गूळ आहे तो सगळा यामध्ये घालायचा आहे आणि अगदी मीडियम गॅस ठेवून सतत हलवत हा गूळ व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे. तर मंडळी, चिक्कीचा पाक तयार करत असताना अजिबात पाण्याचा वापर करणार नाही, म्हणून इथे गूळ आपण घेत असताना एकदम बारीक किसून घ्यायचा आहे. त्याची कुठेही मोठी गाठ ठेवायची नाही, नाहीतर तो पटकन वितळला जाणार नाही. म्हणून गूळ हा एकसारखा बारीक करून घ्यायचा आहे आणि मगच इथे पाक करायला घ्यायचा आहे. आणि जाडसर गूळ राहिल्यामुळे काही गूळ पटकन वितळला जातो आणि काही गूळ वितळला जात नाही आणि पाक कधी जास्त करपला जातो किंवा एकदम व्यवस्थित आपल्याला जसा हवा आहे तसा परफेक्ट बनला जात नाही. इथे पाहू शकता गूळ घातल्यापासून 1-1.5 ते 2 मिनिटांमध्ये गूळ असं छान वितळलेला आहे. आता हा सतत हलवायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच याचा पाक तयार करायचा आहे. तर मंडळी, याचा पाक तयार करण्यासाठी जवळजवळ आपल्याला 7 ते 8 मिनिट जाणारच आहे, त्यामुळे अजिबात घाई करायची नाही. तुम्ही पेशन्स ठेवून जर का पाक तयार केला तर चिक्की एकदम छान खुसखुशीत होणार आहे. नाहीतर पाक जर का जळला तर चिक्कीला एक कडवटपणा येतो आणि क्रिस्पीसुद्धा होत नाही. त्यामुळे मीडियम गॅसवरतीच पूर्ण चिक्कीचा पाक तयार करायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात येत असेल की पाक सतत हलवत असून सुद्धा सतत याला इथे छान अशा बुडबुड्या येतात, उकळी येते आणि पाकाला इथे फेससुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पाक आपला बनायला तयार झालेला आहे. आता या स्टेजला तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घेऊन 1-2 ते 3 वेळा पाक चेक करू शकता. गॅस फक्त हा मीडियमच ठेवायचा आहे, बंद करायचा नाही. तर अशा प्रकारे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये या पाकाचे 2 ते 3 थेंब टाकून बघायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर तुम्ही ते उचलून घेऊन बघू शकता. जर का ते चिवट असतील तर पाक बनवण्यासाठी अजून 4 ते 5 मिनिट जाणार आहेत आणि हाच पाक जर का कडक झाला तर असं समजायचं पाक तयार झालेला आहे. इथे आपला अजून पाक तयार झालेला नाही, त्यामुळे मी आणखीन 4 ते 5 मिनिट पाक तयार करण्यासाठी घेणार आहे. तर मीडियम गॅसवरती सतत हलवत इथे मी पाक तयार करते आणि तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला जसा पाक दिसत होता त्यापेक्षा इथे वेगळा दिसायला लागलेला आहे. याचा रंग डार्क व्हायला लागलेला आहे आणि जास्त असा फुलून वरती आलेला आहे. या स्टेजला पुन्हा एकदा मी पाक चेक करून घेत आहे आणि पाक पाण्यात घातल्यानंतर अगदी अर्ध्या मिनिटामध्येच एकदम कडकडीत असा तयार झालेला आहे. तर मंडळी, या ठिकाणी आपला पाक एकदम व्यवस्थित जसा हवा आहे तसा तयार झालेला आहे.
यामध्ये आपण घेतलेले जे तीळ आहे ते सगळे यामध्ये घालायचे आहेत. तीळ घालत असताना गॅस फ्लेम हा पूर्णपणे बंद करायचा आहे आणि मगच यामध्ये तीळ घालायचे आहेत. आणि एकदम इथून पुढची जी प्रोसेस आहे ती एकदम झटपट अशी करायची आहे. कुठेही हात थांबवायचा नाही, पटपट करायची. जर का पाक सुकला तर इथे आपल्याला वडी करता येणार नाही. तर मंडळी, या ठिकाणी तुम्हाला जर का तीळ भाजून घ्यायचे असतील तर तुम्ही सुरुवातीलाच 1-2 ते 3 मिनिट खरपूस असे मीडियम गॅसवरती तीळ भाजून घेऊ शकता. पण इथे न भाजतासुद्धा तिळाची चिक्की एकदम छान तयार होते. आता हे तयार झालेलं मिश्रण आपण ग्रीस केलेल्या पाटावरती घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण भरपूर असं गरम असतं, त्यामुळे सुरुवातीला स्पॅच्युलाच्या मदतीने थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर लाटण्याने अलगद असं लाटून घ्यायचं आहे. तर या प्रोसेसला जास्त वेळ घालवायचा नाही, अगदी पटपट करायचं आहे. आणि लाटून झालं की अगदी 1 मिनिटामध्येच याच्या वड्या पाडायला घ्यायच्या आहेत, कारण जर का हे थंड झालं तर याची वडी पडणार नाही. आणि इथे मी कटरच्या मदतीने अशा प्रकारे इथे वडी पाडून घेतलेली आहे. आता ही तयार झालेली वडी अगदी 20 मिनिट आपण अजिबात हात न लावता थंड होऊन द्यायची आहे आणि यानंतरच आपण याला काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी पूर्णपणे 20 मिनिट झालेले आहेत आणि पूर्ण थंड झाल्यानंतर मी इथे वड्या काढण्याचा प्रयत्न करते आहे. तर अजूनही थोडंसं मंद गरम असल्यामुळे थोडा वेळ जातो आहे, पण एकदम पूर्ण थंड झाल्यानंतर एकदम क्रिस्पी अशा चिक्क्या इथे तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, अगदी अलगद अशा हाताने इथे चिक्की निघते आहे, कुठेही चिकटलेली नाही, चिवट झालेली नाही, मऊ पण पडलेली नाही. जशी आपल्याला हवी आहे तशी क्रिस्पी अशी इथे तिळाची चिक्की तयार झालेली आहे. तर मंडळी, आहे की नाही एकदम झटपट अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही या संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास धन्यवाद. आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.